नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात विरोधकांनी निवडणुकांवर पाणी सोडलंय काय? कर्जमाफी की आकड्यांचा खेळ? 56 लाखांचा दावा फोल. राजू शेट्टींचा सरकारवर क्रूर थट्टेचा आरोप. भारतीय बाजाराला परदेशी गुंतवणूकदारांनी दाखवली पाठ. प्रति तासाला 400 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, विरोधकांनी निवडणुकांवर पाणी सोडलंय काय? लोकशाहीला बिनविरोध निवडणुकीचे ग्रहण. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांसाठी विधान परिषदा निवडणुका होणार आहेत आणि याही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा गडबड गोंधळ दिसून आलाय. कारण नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीने उमेदवार दिलाच नाही. 3 तिघाडा काम बिघाडा अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे का? महाविकास आघाडीतील नेत्यांचे मनोबल इतके खचले आहे का की निवडणुकींपूर्वीच हार मानून महाविकास आघाडीने उमेदवार दिलेच नाहीत असेही म्हणावे लागेल. सोलापूरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला आणि अवघ्या 5 ठिकाणी, यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, पुणे, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरळ सरळ माघार घेतली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या चर्चा सुरू होत्या. याचाच अर्थ महाविकास आघाडीतील नेत्यांना देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता असणाऱ्या नेत्यांची मनधरणी करावी असं वाटलं नाही. त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याची तसदी त्यांना घ्यावीशी वाटली नाही का? पक्षाच्या आघाडीच्या जोरावर उमेदवार अर्ज भरतात आणि ऐनवेळी माघार घेतात. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांच्या शब्दाला आता काहीच किंमत राहिली नाही का? महाविकास आघाडीने निवडणुकांवर पाणीच सोडल्यात जमाय. एवढी नामुष्की पक्षांतर्गत आणि आघाडीत संवादाचा चुराडा झालाय हे उघड पडलं असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत हे कोंबडं झाकण्याचा हास्यास्पद प्रयत्न महाविकास आघाडी करताना दिसत आहे. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 8 जागा या बिनविरोध झाल्यात. बिनविरोध निवडणुका हा या 12 वर्षातील ट्रेंड आहे. विरोधकांच्या खच्चीकरणामुळे बिनविरोध निवडणुकीचे ग्रहण लोकशाहीला लागले आहे. बातमी आहे, कर्जमाफी की आकड्यांचा खेळ? 56 लाखांचा दावा फोल. राजू शेट्टींचा सरकारवर क्रूर थट्टेचा आरोप. महायुती सरकारने अत्यंत गाजावाजा करत जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 56 लाख शेतकरी कर्जमुक्त होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी यातील जाचक अटींमुळे केवळ 16,48,000 शेतकऱ्यांनाच खऱ्या अर्थाने 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे वास्तव समोर आले आहे. या योजनेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागत ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आणि क्रूर चेष्टेचा प्रकार आहे असा घणाघाती आरोप केला आहे. राजू शेट्टी यांनी या योजनेची तुलना लाडकी बहीण योजनेशी करत ती फसवी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते निवडणुकीच्या तोंडावर मोठी आश्वासने देऊन मते लाटायची आणि अंमलबजावणीच्या वेळी निवडणूक आयोगाचे नाव पुढे करून हात वर करायचे ही सरकारची जुनीच पद्धत आहे. 2019च्या योजनेचा लाभ घेतलेल्या 12,71,000 शेतकऱ्यांना यावेळेस केवळ 50,000 रुपयांपर्यंतच सवलत मिळणार आहे. महागाईच्या काळात ही मदत अत्यंत तोकडी असल्याचे शेट्टींनी नमूद केले. जाचक निकषांमुळे 50%हून अधिक शेतकरी योजनेतून बाद होतील आणि सरकारी तिजोरी वाचवण्यासाठी हा कागदी आकड्यांचा जुगाड केला जात असल्याचे शेट्टींचे म्हणणे आहे. बातमी आहे, भारतीय बाजाराला परदेशी गुंतवणूकदारांनी दाखवली पाठ. प्रति तासाला 400 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री. भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार प्रति तासाला 400 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करत आहेत. हा निधी काढून घेण्याची प्रमुख 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे जागतिक अनिश्चितता. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशी गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. दुसरं कारण आहे महागाई आणि व्याजदर. अमेरिकेसह जागतिक बाजारातील वाढती महागाई आणि फेडरल रिझर्व्हचे कडक व्याजदर धोरण यामुळे परदेशी निधी मायदेशी परतत आहे. तिसरं कारण आहे भारतीय बाजाराचे व्हॅल्युएशन. भारतीय बाजार सध्या उच्च पातळीवर असल्याने नफा वसुलीला प्राधान्य दिले जात आहे. याचे अर्थव्यवस्थेवर 2 मोठे परिणाम होतील. पहिला परिणाम आहे रुपया घसरणार आणि महागाई वाढणार.
आधीच घसरणारा रुपया मोठ्या प्रमाणावर डॉलर बाहेर गेल्याने अजून कमकुवत होईल, ज्यामुळे आयात महाग होऊन देशांतर्गत महागाई वाढेल. दुसरा परिणाम आहे विकासाचा वेग मंदावणार. बाजारातील तरलतेच्या अभावामुळे म्हणजेच लिक्विडिटीमुळे नवीन प्रकल्पासाठीचा भांडवली खर्च महाग होईल. पर्यायाने भारताच्या औद्योगिक विकासाला खीळ बसेल. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.